हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर तुम्हाला मी आज ChatGPT या ॲपचा वापर आपल्या अभ्यासासाठी कसा करायचा ते मी सांगणार आहे. सुरुवातीला मी लोगो दाखवून देते. तर पहा, इथे तुम्हाला हे जे दिसतंय ते आहे ChatGPT हे ॲप. हे बाकीचे गेम माझ्या मुलाचे आहेत बरं. त्यानंतर या ॲपमध्ये आता आपल्याला जसं गुगलवरती आपण सर्च करतो तशा प्रकारेच आपण गोष्टी याच्यावरती सर्च करू शकतो. तर इथे पहा, आता तुम्ही जर का इथे टाकलं की कुठलीही गोष्ट जी तुम्हाला सर्च करायची असेल आणि जसं तुम्ही एकमेकांसोबत गोष्टी करता किंवा डिस्कस करता ना, तसंच तुम्ही याच्यावरती प्रश्न विचारू शकता. आता समजा मला असं विचारायचं आहे की भारतातील पूरग्रस्त शहरे कुठली आहेत? शहरे असं टाकायचं. म्हणजे जसं आपण गुगलवरती टाकतो तशाच प्रकारे याच्यामध्ये टाकायचं. तर आपल्याला पहा, ते मराठीमध्येच माहिती मिळते आणि चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला इथे मिळते. आपण जर का गुगलवरती सर्च केलं तर आपल्याला ते मल्टिपल तिथे लिंक असतात. मग त्याच्यावर टच करा, मग एक एक वाचत जा. इथे पर्टिक्युलर माहिती आपल्याला मिळते. आता आपल्याला अशी माहिती मिळाली, त्यानंतर आपल्याला जर का याचा मॅप पाहिजे असेल तर आपण त्याला मॅप पण सांगू शकतो की मला ही शहरे नकाशात दाखवा, असं आपण याला म्हटलं. आता बघूया आपण की तो आपल्याला मॅप तयार करून देतो का. आता ChatGPTचं हे फ्री व्हर्जन आहे. फ्रीमध्ये आपल्याला दिवसाला मला वाटते 4-5 काहीतरी अशा इमेज मिळतात. तर ते आपण एका दिवशी तितक्याच घेऊ शकतो. पण आपण जर का याचं पेड व्हर्जन घेतलं तर आपल्याला भरपूर म्हणजे मल्टिपल असेल कदाचित, परंतु आपल्याला त्यामध्ये जवळपास 2,000 ते 2,500 रुपये त्यासाठी पे करावे लागतात. तर एवढी पेमेंट न करता आपण फ्रीमध्ये एका दिवशी जितकी माहिती मिळेल तशी आपण घ्यायची. त्याच्यावरती आपण असं विचारू शकतो, नकाशा पाठवा. म्हणजे जसं पाठव म्हटलं तरीही पाठवतं. त्याबद्दल आपल्याला ते ऑप्शनसुद्धा देतं. हे झालं माहितीच्या बाबतीत. इमेज क्रिएट करून आपल्याला ते देतात. इथे शहरच सांगत आहे. आपण परत म्हणायचं, नकाशा पाहिजे, माहिती नाही. म्हणजे आपण जसं डिस्कस करतो ना एकमेकांसोबत, तसंच इथं करायचं आहे. तर आता पाहूया आपण इमेज क्रिएट करून देते का. इथे मी तुम्हाला माझी गॅलरी दाखवते. पहा, इथे मी हे पहा, सोलर प्लॅन्ट रेखाकृती, म्हणजे आपल्याला सोलर प्लॅन्टची माहिती सगळी दिली किंवा कुठलीही आकृती असेल. येस, इथं फक्त पूरप्रवण शहरं येत आहे. नकाशा काही अजून आला नाही. तर आधीच्या मी तुम्हाला डायग्राम दाखवते किंवा इथे याची जी लायब्ररी म्हणून आहे तिथे पहा, आपण कुठल्याही गोष्टीची एखादी सिंपल डायग्राम रेखाकृती म्हणा, ज्या आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला आपला MPSCचा, त्यामध्ये आपल्याला लिहावं लागतं किंवा आकृती काढाव्या लागतात. तर त्यासाठी याचा खूप जास्त चांगल्या प्रकारे वापर तुम्ही करू शकता. एखाद्या तुम्ही कोट्स पाहिजे असतील तर ते कोट्स मागू शकता. एखाद्या रायटरचे कोट्स पाहिजे असेल तर ते मागू शकता. म्हणजे कुठलीही माहिती जसं आपण गुगलवरती मागवतो तशाच प्रकारे. नेट स्लो चालतं आहे त्याच्यामुळे हे लवकर लोडच होत नाही हे त्याच्यामुळे. तर याच्यावरती सगळं काही आपल्याला मिळू शकतं. तर तुम्ही एकदा हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि स्वतः एकदा ट्राय करा. जे गिबली, ते काय गिबली वगैरे इमेज आल्या होत्या ते लोक करत होते, त्यासाठी वापरत होते. पण आपल्याला त्याच्यासाठी न वापरता आपल्या यूजसाठी ते आणायचं आहे आणि त्यावरून मग आपल्याला जास्त त्याची माहिती मिळेल. आता याच्यावरती पहा, कुठले फोटोज मी किंवा नकाशे तयार करून घेतले तर ते मी तुम्हाला दाखवते. लवकर ओपन होत नाही आहे म्हणून. याच्यामध्ये तुम्ही आपल्याला प्रश्न उत्तरं पाहिजे असतील ते तयार करून मिळतात. जे काय पाहिजे असेल ते सगळं काही तयार करता येतं. फक्त त्याचा यूज तुम्ही एकदा करत गेलात की तुम्हाला तिथे लक्षात येईल. तर पहा, इथे डायग्राम आहेत ज्या भूगोलासाठी मी तयार करून घेतल्या. तर याच्यामध्ये काही काही नावं मग चुकतात. मग त्याला सांगायचं की नावं चुकले, परत ट्राय करून दे. हे पहा, इथे सोलर प्लांटची डायग्राम इथे तयार करून दिली. आता अशी डायग्राम जर आपण पेपरमध्ये काढली तर त्याचा थोडासा इफेक्ट वेगळा पडतो. फक्त फास्टमध्ये काढता येणार आहे म्हणून मग रेखाकृती मागायच्या. तर अशा प्रकारे या ॲपचा आपल्याला वापर करता येतो आणि त्याच्याकडून माहिती आपल्याला मागवता येते. आता आणखी एक खूप सुंदर उपयोग सांगते मी केला होता तो, किंवा तुम्ही करावा, बरेच जण विचारतात म्हणून. तर MPSC स्टडी प्लॅन याच्याबद्दल मी याला विचारलं होतं की माझं छोटं बाळ आहे आणि माझी मुलीसोबत मला अभ्यास करायचा आहे. तर हे इंग्रजीमध्ये त्यांनी प्लॅन तयार करून दिला. आता आपण जर याला म्हटलं की मला आजच्या दिवसाचा प्लॅन करून द्या, हे बघा मराठीमध्ये पाहिजे म्हणून, तर याच्यावरती पहा, मराठीमध्ये हा सगळा प्लॅन आपल्याला इथे तयार करून दिलेला आहे. हे प्लॅन नाही आहे, ही स्क्रिप्ट आहे. येस, इथे प्लॅन पण त्यांनी तयार करून दिलेला आहे. तर आता समजा आपल्याला समजत नसेल की कशा प्रकारे प्लॅनिंग करायचं दिवसाचं किंवा कशा प्रकारे आपल्याला
सिलेबस कंप्लीट करायचा, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जशा तुम्ही कमेंटच्याद्वारे एखाद्या व्हिडिओवरती विचारता तसं जर इकडे विचारलं तर तुम्हाला त्याचे उत्तरं मिळतील. आय थिंक कोणत्या तरी व्हिडिओ ह्याच्या अंतर्गत मी विचारलं असेल. येस. एक मिनिट. तुम्ही त्याच्याद्वारे विचारू शकता आणि सोपं आहे, ते काही कठीण नाही आहे. हां, हे पाकिस्तानचे न्यूज चॅनल पाहिले होते आम्ही जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याच्या अंतर्गत. म्हणजे आपल्याला लिंक PDF सगळं काही मिळू शकतं याच्यावरती. तर हे UPSCचे काही निबंधाचे वगैरे काय त्यांच्या लिंक वगैरे असतात किंवा PDF असतात. तर अशा प्रकारे PDF उपलब्ध, मग ते तुम्ही लिंक ओपन केल्या की ते मिळून जातात. तर असं काहीही तुम्ही याच्यावरती विचारू शकता आणि त्याचा वापर आपल्या अभ्यासामध्ये करू शकता. आता आपण मागवलेली आकृती आली का पाहूया. ते नकाशा अजूनही आला नाही, तर इथे नकाशा दाखवा म्हणून म्हटलं. आता आपण इथे टाकूया, भारताच्या नकाशात ती शहरे दाखवा. भारताच्या नकाशात ती शहरे दाखवा, मला माहिती नको. आता पाहूया आपण इमेज तयार होते का. तर सर्चिंग म्हटल्यावर इमेज तयार नाही होत, इमेज क्रिएटिंग असं येतं आणि मग तिथे नकाशा येतो. तर आपल्याला अशा प्रकारे तिथे करता येईल. ॲटलास हे संकेतस्थळावरती आहे NDMAच्या. तर ही लिंक ओपन करून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर हे पहा, नॅशनल फ्लड अफेक्टेड एरिया ॲटलास ऑफ इंडिया इथे आलेला आहे आपल्याला मॅप. म्हणजे त्यांनी इमेज तयार करून नाही दिली, पण आपल्याला इथे मॅप दिसतोय, तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे लिंकसुद्धा त्याच्यावरती उपलब्ध आहेत. फक्त डायरेक्ट लिंक येत नाहीत, पर्सनल लिंक त्याच्यावरती शेअर करता येत नाहीत. आणि तुम्ही कितीही माहिती मागवली तरीही ते न थकता तुम्हाला देतं. फक्त काही लिमिट्स असतात आय थिंक, तर 5 तासांनी ती परत रिसेट होते. तर अशा प्रकारे तुम्ही ते वापरत जाऊ शकता. आता इथे लोड व्हायला वेळ घेते, तर तुम्ही अशा प्रकारे ते सर्च करा आणि त्याचा वापर करा. खूप सारी माहिती तुम्ही याच्यावरून घेऊ शकता. भारत पेट्रोलियम रिफायनरीज मुलाखत, येस इथे आहे आय थिंक प्लॅनिंग. तर इथे पहा, हे मॅप दाखवलेले आहेत, या रिफायनरी आहेत. नकाशात दाखवा म्हटलं तर इथे अशी इमेज क्रिएट होते. फक्त लोड व्हायला थोडा वेळ घेतो. पहिले होत नव्हतं असं, आता होते. तर अशा प्रकारे आपल्याला इझी वेमध्ये अशी आउटलाईन मॅपची दिसते. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि काही अडचणी आल्या तर कमेंट करा. मग आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे त्या अडचणी सॉल्व करायच्या. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं नसेल तर तुम्ही कमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी क्लिअर करते. सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यावरती ॲज अ सर्च इंजिन सर्च करू शकता किंवा माहिती मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे तुमच्या स्टडीमध्ये त्याचा फायदा करून घेऊ शकता. यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओसुद्धा असतील, पण तिच्यात टाईमपास करण्यापेक्षा स्वतः ट्राय करा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते की काही कठीण नाही आहे. सुंदर असा प्लॅन मी केला होता, ते मला याच्यात सापडत नाही आहे. तर तुम्ही स्वतःसाठी प्लॅन जर का इथे म्हटलं की मला MPSCचा अभ्यास करायचा आहे, मला प्लॅन पाहिजे, तर ते प्लॅनसुद्धा तयार करून देतील. हे बघा, लक्ष्मीकांत पुस्तक कसं वाचायचं हे मी विचारलं होतं, तर अशा प्रकारे आलेलं आहे. आणि त्याच्यावरती हे पेजेससुद्धा आलेले आहेत, ट्रान्सलेट करून द्या म्हणून. तर ते मी ट्रान्सलेट करून घेतले होते. तर पेज ट्रान्सलेशनही मिळेल, काहीही करता येईल तुम्हाला, फक्त तुम्ही एकदा स्वतः ट्राय करा. त्यानंतर पूनम गुप्ता यांची राष्ट्रपती भवनामध्ये विवाहासाठी मान्यता भेटलेल्या अशा एकमेव व्यक्ती आहेत, तर त्याबद्दल सर्च केलं होतं. त्याच्याबद्दल पहा, असे छान डिस्कस केलं मी त्यांच्याशी. तर ते सुद्धा आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी तुम्ही जसं डिस्कस करता तसं ते करता येईल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही कुठलीही माहिती सर्च करू शकता, काय डिस्कस करू शकता. तुम्हाला हवं त्या प्रकारे तुम्ही त्याच्यामधचा वापर करून आपलं जे काही अभ्यास आहे त्यामध्ये ॲड ऑन गोष्टी करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.